श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पंढरपूरकडे प्रवासातील सर्वात आव्हानात्मक टप्पा मानल्या जाणाऱ्या दिवे घाटाकडे पालखी मार्गस्थ झाली। दिवे घाट चढण्यापूर्वी पालखीचा पारंपरिक विसावा वाडकी नाला येथे होत असतो। या विसाव्याचं दर्शन घेण्यासाठी आणि माऊलींच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेलाय। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने वातावरण भारावून गेलंय। वाडकी नाला परिसरातून या सोहळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी आदित्य भवर यांनी। घ्यावा असं म्हणत पुण्यातले वारकरी आता सासवडच्या दिशेने पंढरपूरकडे निघालेले आहेत। आज सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पालखी विठोबा मंदिरापासून प्रस्थान होऊन ती पुण्यातल्या सासवडच्या दिशेने येत आहे। आपण पाहू शकतो की हा पालखी विसावा मार्ग आहे, जिथे पालखी विसावा केली जाते वडकी नाल्यापाशी। या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी आहे ती विसाव्याला ठेवण्यात येत आहे आणि इथनं पुढे दिवे घाट जो असतो, जो अवघड टप्पा मानला जातो पंढरपूरकडे जाण्यासाठी, तो पालखी पार करत असते। पण त्यापूर्वी जर पाहिलं गेलं तर दिवे घाटच्या येईपर्यंत म्हणजे हडपसर ते सासवड मार्गेपर्यंत देखील रस्त्याची मोठी कामं चालू आहेत। त्यामुळे यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला आणि तिथल्या वारकऱ्यांना मोठी पराकष्ट करावी लागणार आहे। विठुरायाचा जयघोष करत सगळेच वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। त्यापूर्वी जो अवघड टप्पा आहे, जो संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा जो सर्वात अवघड टप्पा असतो पंढरपूरला जाण्याचा, तो दिवे घाट, आणि तो दिवे घाट आज संत तुकाराम महाराजांची पालखी वारकऱ्यांसोबत पार करणार आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह मी आदित्य पवार, जय महाराष्ट्र, पुणे।